आज राज्याच्या येत्या कृषीच्या खरीप हंगामाची हंगामपूर्व तयारीची बैठक आपण घेतली। त्याच्यापूर्वी राज्यस्तरीय बँकिंग कमिटी असते SLBC त्याची पण बैठक झाली। SLBCच्या बैठकीमध्ये एकूण कर्ज वाटपाच्या संदर्भात चर्चा झाली आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज कसं मिळू शकेल या संदर्भात सगळी त्या ठिकाणी तजवीज करण्यात आली। विशेषतः असं लक्षात आलं की साधारणपणे आपल्या ज्या जिल्हा सहकारी बँका आहेत आणि ग्रामीण बँक या मिळून 67% शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं आणि राष्ट्रीयकृत बँका या 26% शेतकऱ्यांना फक्त कर्ज देतात। DCC आणि ग्रामीण बँकेचा जो काही टार्गेटचा अचीवमेंट आहे ते 80%च्या वर आहे, पण राष्ट्रीयकृत बँकांचं मात्र 67% आहे। त्यामुळे आज अतिशय कडक शब्दामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना हे सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी 80%च्या वर टार्गेट पूर्ण केलं पाहिजे। दुसरं त्यांना हे सांगण्यात आलेलं आहे की सिबिल ची मागणी कुठल्याही बँकेने करू नये। या संदर्भात मी सगळ्या बँकांना सांगितलं की हेडक्वार्टर मधनं प्रत्येक ब्रँचला त्यांनी पत्र पाठवणे सांगितलं पाहिजे की क्रॉप लोन करता सिबिलची अट नाही। RBIचेही अधिकारी होते, त्यांनी देखील त्याला पुष्टी दिलेली आहे आणि सिबिल करता कुठल्याही शेतकऱ्याची अडवणूक करायची नाही या संदर्भात आज आदेश आपण काढलेले आहेत। यासोबत